संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे, पण कधी कधी जास्त अभ्यास होतो, कधी कमी होतो. रोज हे करू का ते करू, आणि कधी कधी एवढं टाइमपास होऊन जातो की दिवसाचे टार्गेट कंप्लीट होत नाहीत. आपल्याला रोज आपल्याकडून टार्गेट कंप्लीट करून घेणार कुणाला तरी अकाउंटेबल राहण्यासाठी आपण काहीतरी सर्च करतोय, आणि ते तुम्हाला देण्यासाठी MPSC एक्झाम मंत्रा घेऊन आले संकल्पदीप मेंटरशिप, ज्याच्यामध्ये PSI ऋषिकेश आकळे सर आपल्याला पर्सनल डेली स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहेत. कॉमन टेलिग्राम लाईव्ह सेशन्स त्या ठिकाणी असणार आहेत, आणि त्या टेलिग्राम लाईव्ह सेशन्समध्ये ते तुम्हाला प्रत्येक विषयाची सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज लिस्ट सहित डेली टार्गेट्स पुन्हा देणार आहेत. बऱ्याच दिवसापासून खूप जण म्हणत होते सर आम्हाला डेली टार्गेटवाली पाहिजे, डेली टार्गेट पाहिजे. आपली ऑलरेडी एक संकल्प बॅच चालू आहे, ती पर्सनल मेंटरशिप आहे. ही पर्सनल मेंटरशिप नाही आहे, ही स्पेशलाइज मेंटरशिप आहे. इथे तुम्हाला पर्टिक्युलरली टार्गेट दिले जातील, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा. त्या दिवसाच्या टॉपिकच्या बाबतीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. कुठला टॉपिक कशातून करायचा, काय करायचा, कशाला काय ठेवायचं, किती रिव्हिजन करायचं, काय, या सगळ्या अनुषंगानं एक परिपूर्ण मार्गदर्शन आणि परीक्षाभिमुख त्या ठिकाणी नियोजन तुम्हाला देण्यासाठी PSI ऋषिकेश आकळे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ओव्हर टू यू ऋषी सर. धन्यवाद सर. अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आणि त्याची स्ट्रॅटर्जी नेमकी कशी असली पाहिजे याबद्दल आता आपण बोलूयात. परीक्षेला आता कालावधी किती उरलाय, प्रत्येक दिवसाला किती तास अभ्यास करायला पाहिजे आणि किती विषयाचा किती तास अभ्यास करायला पाहिजे, या सगळ्या बेसिक पासून सगळं सर्वचे सर्व आता आपण इथं पाहणार आहोत. तर बघा, जवळजवळ रफली 60 दिवस परीक्षेला आहेत. दिवस एक रॅन्डम आकडा धरूया आपण. 60 दिवस आहेत, पण आपला जो प्लॅन आहे तो 50 डेजचाच प्लॅन आहे. आपण 50 दिवसामध्ये सगळं कंप्लीट करून टाकणार आहोत. 10 दिवस तुम्हाला ग्रेस पिरियड म्हणून मी काय राहिले, काय कंप्लीट करायचंय किंवा वैयक्तिक तुमची काय स्ट्रॅटर्जी असेल त्यासाठी 10 दिवस शिल्लक ठेवलेले आहेत. जवळजवळ 60 दिवस आपल्याकडे आहेत आणि रोज 10 तास मिनिमम मिनिमम 10 तास रोज आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपलं टार्गेटच आहे की 10 तास आपल्याकडनं अभ्यास झालाच पाहिजे. हे आपलं डेलीचं टार्गेट आहे. मग या 10 तासाचं आपल्याला स्ट्रक्चर पहा कसे. 10 तासाला मी 2 गोष्टींमध्ये डिवाइड केले, 6 तास आणि 4 तास. 6 तासामध्ये आपण GS रिव्हिजन आणि या 4 तासामध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंग सोबत करंट. काय होतं पहा, आपण GS चा अभ्यास बऱ्याच दिवसापासून करत आलेलो आहोत. आपण कायम काय करतो, GSच आपला फेवरेट असतो, आपण GS वाचतच असतो. GS वरती आपला बऱ्यापैकी हँड असतो. आपलं चुकतं काय तर आपण मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस जी आहे ना तेवढ्या धमाकेदार पद्धतीने करत नाही, तेवढ्या टू द पॉइंट किंवा तेवढी प्रॅक्टिस आपली कमी पडते. मग आपण मॅथ्स रिझनिंग काय करणार आहोत, इथे आपल्या डेली टार्गेटमध्ये आपण जो 10 तास अभ्यास करणार आहोत त्या 10 तासापैकी आपले जे 4 तास आहेत त्या 4 तासातून मॅथ्स रिझनिंग आपण 3 तास ठेवणं अपेक्षित आहे आणि करंट 1 तास ठेवणं अपेक्षित आहे. मग असं का, तर ज्यांना असं वाटतंय की माझं मॅथ्स रिझनिंग इतकं करायची गरज नाहीये ते काय करू शकतात, 2.5 तास करू शकतात. पण मिनिमम 2.5 तास तर तुम्हाला करायचंच आहे, 2.5 किंवा 2 तास. आणि ज्यांना असं वाटतं की करंटचा डाटा खूप असतो माझ्या लक्षात राहत नाही, मग त्यांनी काय करायचंय, करंट जे आहे ते 2 तास करायचे. हे फ्लेक्झिबल आहे. पण हे फ्लेक्झिबल असताना मात्र यात काय आहे, मॅथ्स रिझनिंग तुम्ही काहीही जरी केलं तरी 2 तासाच्या आत, म्हणजे 1च तास फक्त करतो म्हटला तास करणार नाही, मिनिमम डेली 2 तास तुम्ही करणारच आहात मॅथ्स रिझनिंग मिनिमम. आणि मॅक्झिमम तुम्हाला 3 तास इतका वेळ ज्याचं कच्चं आहे त्यांनी 3 तास घेतलं तरी हरकत नाही. बरं सर मॅथ्स रिझनिंग 20 मार्काला आहे आणि तुम्ही 3 तास दिवसाचे 3 तास तुम्ही फक्त मॅथ्स रिझनिंग करायला सांगताय. हो करायला सांगतोय, कारण ग्रुप बीचा जर रिझल्ट काढायचा आहे मित्रांनो तर मॅथ्स रिझनिंग शिवाय ग्रुप बीचा रिझल्ट शक्य वाटत नाही. कारण आता लागणारा कट ऑफ 62-63 जो कट ऑफ जो लागतोय, इतका जास्त ह्यूज स्कोअर जर तुम्हाला समोर उभा करायचा असेल तर, आणि त्यातल्या त्यात ग्रुप बी ला जे मॅथ्स आणि रिझनिंग येते
ते खूप टफ कॅटेगरीज अजिबात येत नाही. नॉर्मल मीडियम रेंज असते त्याची, इझी टू मॉडरेट लेवल असते मॅथ्स रिझनिंगच्या क्वेश्चन्सची आणि ते इझिली सॉल्व्ह होण्यासारखे असतात. फक्त तुमची प्रॅक्टिस कमी पडते, तुमच्या सिली मिस्टेक, तुमच्या टाईमचं नियोजन कमी पडतं, तुमचा सराव कमी पडतो. त्यामुळं काय होतं, मॅथ्स रिझनिंगला चांगल्या पद्धतीने स्कोर येत नाही. पण तुम्ही डेली बेसिसवरती जर त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करत राहिलात तर तुम्हाला मॅथ्स रिझनिंग खूप जास्त आउटपुट देणारा विषय आहे. खूप कमी सिलेबस आहे त्याचा मॅथ्स रिझनिंगचा. बघा 10 टॉपिक असतील ज्यावरच क्वेश्चन हमखास येणार आहेत आणि खूप लिमिटेड, खूप छोटा सिलेबस मॅथ्स रिझनिंगचा आहे. तुम्हाला फक्त सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे आणि असं प्रॅक्टिस करताना, सराव करताना तुम्ही टॉपिक वाईज अजिबात त्याचा सराव करणार नाही. आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह मेंटरशिप प्रोग्राममध्ये आपण मॅथ्स रिझनिंग टॉपिक वाईज जाण्यासाठी इन्करेज करत नाही. आपण काय इन्करेज करतोय, मुलांना पूर्ण सिलेबसच्या ज्या टेस्ट असतात मार्केटमध्ये, 20 क्वेश्चनची एक टेस्ट सिरीज असते मार्केटमध्ये, ती तुम्हाला टाइम लावून 25 ते 24 मिनिटामध्ये सॉल्व्ह करायची आहे आणि असे तुम्ही रोज 40 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात 20-20 मिनिट 25 मिनिटात. म्हणजे डेली तुम्ही 2 ते 3 तास मॅथ्स रिझनिंग जो टाइम राखून दिलेला आहे त्यात तुम्ही 40 क्वेश्चन सॉल्व्ह करणारी, 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. याने काय होणार आहे की याने असं होईल की 9 तारखेची जी एक्झाम आहे आपली, 9 नोव्हेंबरची जी एक्झाम आहे, त्या 9 नोव्हेंबरच्या एक्झाममध्ये आपण 25 मिनिटच मॅथ्स रिझनिंगसाठी राखून ठेवणार आहे आणि त्याचा सराव आपण आजपासून ते 9 तारखेपर्यंत डेली बेसिसला करतोय. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे पूर्ण सिलेबसचे जे पॉईंट आहेत मॅथ्स रिझनिंगच्या पूर्णवरती फ्रेम झालेली जी टेस्ट असते 20 क्वेश्चनची, ती आपण सॉल्व्ह करतोय, जेणेकरून आपली जी भीती आहे ती शून्य होऊन जाईल 9 तारखेपर्यंत आणि आपल्याला अजिबात काहीच अडथळा येणार नाही. अशा पद्धतीने मॅथ्स रिझनिंगसाठी दररोज 40 क्वेश्चन हाच फॉर्मॅट राहील. कोणीच टॉपिक वाईज जाणार नाही. सर्वचे सर्वजण फक्त आणि फक्त 20 क्वेश्चनची जी टेस्ट सिरीज असेल तीच सॉल्व्ह करणार आणि 40 क्वेश्चन डेली बेसिसवरती सॉल्व्ह करणार, जेणेकरून आणि त्यात नंतर वेळ शिल्लक राहतोय कारण 20, 25 आणि 25 50 मिनिटांमध्ये तुमचे सॉल्व्ह करून होत आहेत. मग उरलेले 2 तास तुम्ही काय करणार आहेत, त्यात तुम्ही आयडेंटिफाय करायचं की माझा कोणता टॉपिक वीक आहे, मग तो टॉपिक जाऊन तुम्ही स्टडी करणार आहात किंवा माझा ह्या टॉपिकवरचे क्वेश्चन चुकतायत, मग मला ह्या टॉपिकला थोडा जास्त वेळ देणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी तुमच्या वीक आहेत, जे तुम्ही आयडेंटिफाय करताय त्यालाच फक्त तुम्ही उरलेला रिमेनिंग टाइम देणार आहात. 4 तासाचं कळालं तुम्हाला काय करायचंय. आणि मग करंटला एवढा कमी तास का, 1च तास का करंटसाठी. आतापर्यंत तुम्ही खूप टाइम घालवलाय आणि तुम्ही डेली बेसिसवरती परिक्रमा वाचता, इयरबुक वाचता, तुम्ही सोबतच काय करताय, करंट वाचत जाताय. आता तुम्हाला करंटला काय करायचंय, करंटला तुम्ही फक्त 1 ते 1.5 तास देणार आणि त्यात तुम्ही फक्त नोट्स वाचणार. संग्राम पाटील सरांच्या नोट्स असतील किंवा अजित काकडे सरांचं जे नोट्स आहेत 15 महिन्याचं, असं कोणतंही एक मटेरियल तुम्ही सिलेक्ट करा आणि ते तुम्ही वाचून करा फक्त नोट्सच्या फॉर्मॅटून. कारण करंटचा विषय असा आहे ना, करंट जर सोपं आलं तर सर्वांना येतंय आणि करंट जर टफ आलं तर कोणालाच येत नाही. म्हणजे इनपुट आउटपुट रेशो करंटचा कसा आहे, अजिबात चांगला नाहीये. त्याच्यामुळे करंटवरती पोरं 3-3, 4-4 तास डेली बेसिसवरती खर्च करतात आणि त्यातनं आउटपुट मात्र तितकं येत नाही. ही खूप शोकांतिका आहे मोठी. त्यापेक्षा तुम्ही मॅथ्स रिझनिंगला टाइम द्या, जीएसला टाइम द्या, जीएसची रिव्हिजन करा, जेणेकरून तुमचे न चुकणारे क्वेश्चन जे चुकून आलात तुम्ही सिली मिस्टेकमुळे किंवा रिव्हिजन नसल्यामुळं ते चुकणार नाही, ते तुम्हाला स्कोअरमध्ये बसायला मदत करतील. त्यामुळे तुम्ही करंटला इनपुट आउटपुट रेशो खूप कमी असतो, त्यामुळे 1 ते 2 तास खूप जास्त झाले. त्यापेक्षा जास्त तुम्ही करंट करणार नाही. फक्त सर्व महाराष्ट्राचा बरोबर येईल असाच क्वेश्चन तुमचा पण बरोबर आला पाहिजे, एवढ्याच पातळीचं म्हणजे ॲव्हरेजच करंट तुम्ही करणार आहात. त्यापेक्षा जास्त तुम्ही काय करणार नाही. जेवढं ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज स्कोर यायला पाहिजे करंटला, बस इतकंच तुम्ही करंट करणार. म्हणजे करंट विषय टार्गेटला असला पाहिजे नाही. कारण करंट जर सोपं आलं तर आपल्याला पण येणार आहे ते, पण करंट जर टफ आलं तर मात्र इतकी घास घासून, इतकं कष्ट करून, इतकं जास्त टाइम देऊन आउटपुट मात्र करंटमधनं 0 येतो. त्यामुळं करंटला तुम्ही स्मार्टली हँडल करणार, स्मार्टली हँडल करा. मिनिमम वाचायचं, मिनिमम कंटेंट, मिनिमम सोर्स वाचायचा आणि त्याला मॅक्झिमम रिव्हिजन द्यायची, बस इतकंच करंटसाठी. करंट आणि मॅथ्स रिझनिंग हे विषय आपले कसे आहेत, डेली विषय आहेत. आपण रोज ह्यांना वाचणार आहोत. टाइम फ्लक्च्युएट करून आपण ह्यांना रोजचा
त्यांना आपण काय हजेरी देणार आहोत. 4 तासाचं गणित कळालं, मॅथ्स आणि रिझनिंग आणि करंटचं 4 तासाचं गणित कळालं. आता आपण जाणार आहोत त्या 6 तासाकडे. मग त्या 6 तासामध्ये तुम्ही काय करणार आहे, 6 तासाचं नियोजन. 6 तासाच्या नियोजनामध्ये एक संपूर्ण सिलेबसची टेस्ट, संपूर्ण सिलेबसची टेस्ट, आणि ही कोणती असणार आहे, एक तर आयोगाचा पेपर घ्या, मग आयोगाचा पेपर घेताना कोणता घेणार, ग्रुप बी चा, ग्रुप बी चा, सी चा, पूर्वचा आणि मुख्यचा. किती पेपर होतात हे, समजा 17 पासूनच घेतला आपण, 17, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 हे 8 पेपर होतात. 8 पेपर बी चे, 8 पेपर सी चे, 8 आणि 8 16 आणि तेच मुख्यचे 16 दुने 32 पेपर आपल्याकडे होतात. आणि STI ASO चं जर धरलं तर आणखीन पेपरचा आकडा काय होतोय, वाढतोय. जवळजवळ 40 पेपर आपल्याकडे हे होतील. बरं, 40 पेपर हे कसे सॉल्व्ह करणार आहे आपण, टाइम लावून आपण काय करणार आहे, संपूर्ण सिलेबसचे पेपर सॉल्व्ह करणार आहे. ह्याच्याने काय होणार आहे, याच्याने असं होणार आहे की संपूर्ण मिक्स्ड सिलेबस म्हणजे सगळे विषय, जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, मॅथ्स, रिझनिंग, करंट, सर्वच्या सर्व विषय तुमच्या डोळ्याखालून एका तासात जाणार आहे. आणि तुम्ही टू द सिलेबस राहणार आहात, टू द क्वेश्चन पेपरला स्टिक होऊन तुमचा अभ्यास चालू राहणार आहे. म्हणजे तुम्ही भरकटणार नाही. म्हणजे ह्याचा दुहेरी उद्देश आहे. एक म्हणजे असा की तुमच्या अभ्यासाची दिशा डिसाईड करणारे हा 1 तास, आणि सोबतच तुमचे जे PYQचं महत्व आहे तुम्हाला ते कळल की क्वेश्चनचं आन्सर कशा पद्धतीने काढायचं हे तुमच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. कायम रिपिटेटिव्ह पेपरला आता आपल्याकडे किती 50 दिवसाचा आपला प्रोग्राम आहे, आपल्याकडे 40 किंवा 30 पेपर आहेत, तर काही पेपर आपल्याला रिपीट सॉल्व्ह करायचे. जसे ग्रुप बी चे आणि ग्रुप सी चे पूर्वचे पेपर आहेत ना, ते एकदा नाही 2दा 3दा सॉल्व्ह झाले. जेवढ्या वेळा तुम्ही मॅक्झिमम वेळा तुम्ही सॉल्व्ह करचाल तेवढं तुमच्यासाठी ते फायद्याचं ठरणार आहे. कारण तुम्ही बघा, रिपीट जरी पेपर सोडवला तरी ॲक्युरेसी 100 पैकी 100 येत नाही. जर झालेल्या पेपरची 100 पैकी 100 येत नाही तर येणारा जो पेपर आहे त्याकडनं आपण कायच अपेक्षा ठेवणार. त्यामुळे हा जो युनिक फॉर्मॅट तुम्हाला मी दिलाय हाच तुमच्या परीक्षेचा कानमंत्र आहे. असं कोणी करणार नाही. अंडर एस्टिमेट करणार आहे, सगळं जग अंडर एस्टिमेट करतं ह्या फॉर्म्युल्याला. तुम्ही मात्र तसं करू नका. या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये माझ्याकडून तुम्हाला हे दिलेलं कानमंत्र आहे. काय स्पेशल आहे तर ते हे आहे की कोणीच संपूर्ण सिलेबसचा आयोगाचा पेपर सॉल्व्ह करत नाही. सगळे काय करतायत, 21,000 सॉल्व्ह करतायत, टॉपिक वाईज जात आहेत, सगळे टॉपिक वाईज जात आहेत. कम्प्रिहेन्सिव्ह पूर्ण सिलेबसचा क्वेश्चन पेपर कोणीच सॉल्व्ह करत नाही. अशाने काय होते, डोकं जरा जास्त खर्ची पडतं. आणि जर तुम्ही डायरेक्ट 21,000 घेताय तर खाली उत्तरं पण असतात आणि खूप सोपं वाटू लागतं. कारण कोणता चॅप्टर चाललाय त्यानुसार आपला ब्रेन जो आहे तो विचार करत असतो. पण इथं मात्र तुम्ही आयोगाचा पूर्ण पेपर PDF फॉर्मॅटमध्ये असू किंवा झेरॉक्स सेंटरला जाऊन डायरेक्ट झेरॉक्स घेऊन येणार, OMR डायरेक्ट तुम्ही घेऊन येणार आणि OMR वरती जसं आयोगाचा पेपर देतोय आपण तशा सिन्सिअरिटीने आपण अख्खा 1 तास एका ठिकाणी बसून संपूर्ण सिलेबसचा पेपर सॉल्व्ह करणार आहोत. आणि असं आपण आयोगाचा पेपर किंवा या क्लासची टेस्ट सिरीज आमच्या तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. आयोगाचा 9 तारखेचा पेपर उजडेपर्यंत तुमची पेपरची भीती शून्य झाली पाहिजे इतका तुमचा क्वेश्चनचा सराव असला पाहिजे. फक्त 1 तास रोज दिल्याने तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा आणि तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स येणार आहे की उत्तर कशा पद्धतीने तुम्ही टिक करायला पाहिजे. हे करून पहा, 100% रिझल्ट येतो. हाच पोस्ट होल्डरचा कान मंत्र आहे जे कोणी शेअर करत नाही, जे मी आज तुम्हाला शेअर करतोय. हे तुम्ही करणार म्हणजे करणारच आहात. मग 6 तासातला 1 तास तर हे करायला गेला, मग उरले समजा 4.5-5 तास. मग त्या 4.5-5 तासामध्ये प्रत्येक समजा जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, मग त्या विषयानुसार मी काय वाचायचंय, कसं वाचायचंय, कोणते टॉपिक वाचायचे, कोणते टॉपिकसाठी कोणता रेफरन्स बुक यूज करायचंय ते आपण करणार आहोत. म्हणजे आता आपल्याकडे 5 तास शिल्लक राहिले ना, 5 तासात आणि प्रत्येकी 8 दिवस, 8 × 45
म्हणजे आपल्याकडे एका विषयाला 40 तास आहेत आणि या 40 तासामध्ये तुम्हाला फक्त काय वाचायचे तरी फक्त नोट्स रिवाइज करायचे आहेत, कारण आपण रिव्हिजन मोडला आहोत. आता आपण गोष्टी आता काय करतोय, शिकत नाही, आपण रिव्हिजन मोडला आहे. त्याच्यामुळे एका विषयाला 40 तास आणि त्यात आपण काय करणार आहे, नोट्स करणार आहे. असा आपला फॉर्मॅट आहे. पूर्ण फॉर्मॅट एकदा तुम्हाला इथे ब्लँक पेजेस वरती मी सांगतो. आपल्याकडे 10 तासाचं डेली 10 तास आपण अभ्यास करणार आहे, बरोबर. त्या 10 तासामधून 6 तास जीएस उजळणी, बरोबर. 6 तास 5 तास, कारण 1 तास आपला जातोय क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला. आयोगाचा पेपर रोज एक. अजिबात मूर्ख समजू नका. रोज एक पेपर तुम्ही सॉल्व्ह करणार आहात आणि फक्त एवढं केल्याने तुम्हाला रिझल्ट येणार आहे. आयोगाचा रोज एक पेपर कोणता, जीएसचा. त्यात मॅथ्स रिझनिंग पण आहे भाऊ. डन, जीएसचा. त्यानंतर ना आपल्याला येतोय काय, अडीच तास घ्या आणि 1.5 तास गणित आणि बुद्धिमत्ता. आणि करंट, चालू घडामोडी. हे फ्लेक्झिबल आहे, पण अशाच पद्धतीने तुम्ही काय करणार आहात, रिव्हिजन करणार आहात. ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे मॅथ्स रिझनिंग आणि दुसरं म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं, बरोबर. हे तुम्ही कोणी करणार नाहीत, मॅक्झिमम लोक. पण माझा सल्ला तुम्हाला असा राहील, तुम्ही हे करणं काय आहे, गरजेचं आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपण माहिती ना असे रेड स्टार कधी करतो, असे रेड स्टारचा अर्थ आहे हे कंपल्सरी करायचं आहे. ह्याला तुम्ही अजिबात लाईटली घ्यायचं नाही. हा स्टार कशाला आहे, हा स्टार रोज एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याच्या मुद्द्याला आहे. ठीक आहे. हा आपला काय आहे, स्ट्रॅटर्जी प्लॅन आहे. हे आपण 50-55 दिवस नेक्स्ट फॉलो करणार आहोत. आपण जो टाइम शेड्यूल दिलेला आहे त्यानुसार हे पूर्ण करणार आहोत. असं केलं तर हमखास काय होणार आहे, आपल्याला रिझल्ट येणार आहे. आपण काय करतो रे, आपण दररोज गणित बुद्धिमत्ता सॉल्व्ह करतो का, नाही करत. आपण सॉल्व्ह करत नाही म्हणून आपलं काय होतं, रिझल्ट राहतो. आपण आयोगाच्या क्वेश्चन पेपरचा सराव करतो का 1 तास लावून, करत नाही. आपण टॉपिक वाईज जातो, पण पेपरला काय येते, पेपरला संपूर्ण सिलेबस डोळ्यासमोर येतोय आणि आपण गोंधळतो, सिली मिस्टेक होतात, एकदम साधे क्वेश्चन आपण चुकून येतो. त्याची भीती शून्य व्हावी त्या दिवसाची 9 तारखेची म्हणून सांगितलेला हा काय उपक्रम आहे तुम्हाला सर्वांना. आणि तुम्ही सर्वजण हा सॉल्व्ह करणार आहोत. रोज 1 तास आयोगाचा एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार म्हणजे करणार. त्यांनी आपल्याला कळणार आहे आपण कुठं स्टँड करतो, आपला कोणता विषय कमकुवत आहे, आपल्याला पीवायक्यू तरी येत आहेत का त्या विषयाचे, आपण किती त्यामध्ये कच्चे आहोत. आपल्याला सगळं म्हणजे रोजचा आरसा आपण रोज बघणार आहोत आणि हाच तो आरसा आहे, तुम्हाला रोज दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही हा काय करणार आहात, रोज करणार आहात. प्रीचा असू मुख्यचा असू, आपल्याला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं मेंडेटरी आहे, गरजेचं आहे आणि आपण ते सॉल्व्ह करणार आहोत. आणि त्यातल्या त्यात टॉपिक वाईज नाही तर संपूर्ण सिलेबस असलेला क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करणार आहोत. समजा आता पीएसआयचा पेपर घेतलाय तर त्यामध्ये लॉ आहे, मग लॉ सोडून दे, उरलेलं जीएस कर. एएसओचा पेपर आहे तर त्यामध्ये राज्यशास्त्राचे क्वेश्चन जास्त असणार आहेत, जे तुला वाटतात रिलेव्हंट आहेत तेच सॉल्व्ह कर, बाकीचे दे सोडून. अशा पद्धतीने त्या 20 क्वेश्चनचा जो आपल्याला उपयोगाचा नाही त्याचा विचार न करता जे आपल्याला उपयोगाचा आहे त्या 80 क्वेश्चनचा आपण विचार करणार आहे. जर एएसओ एसटीआयचा पेपर दिलाय तर त्यात काही पॉईंट समजा प्रीला नाही आहेत, ठीक आहे, ते 20 क्वेश्चन सोडून दे, पण उरलेल्या 80 क्वेश्चनचा मात्र आपण काय करणार आहे, विचार करणार आहोत. ते आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे, त्याला आपण अजिबात निग्लेक्ट करणार नाहीये. अशा पद्धतीने हा मेंटरशिपचा पूर्ण प्रोग्राम आहे आणि आपण एकदम डेडिकेशननी फॉलो करणार आहोत. आता झालं तुमच्या आणि माझ्या मीटअप्स बद्दल काय, ठीक आहे.
मेंटरशिप प्रोग्राम मध्ये तुम्हाला ऍप मध्ये गेल्यानंतर प्रत्येक विषयाचं गायडन्स मिळणार आहे आणि हे स्ट्रॅटर्जी लेक्चर तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासोबतच आता प्रत्येक 4 दिवसानंतर आपण एक टेलिग्रामला लाईव्ह सेशन घेणार आहे आणि त्या 4 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर जेव्हा पण ते रेग्युलरली लाईव्ह सेशन असेल त्यात तुमचे जे डाऊट्स असतील, तुमचे जे पण पॉइंट्स असतील, तुम्ही तिथे कमेंट करणार आहात की अरे इथं अडचण येते सर, हा डाऊट आहे, अशा पद्धतीने कसं सॉल्व्ह करू हे तुम्ही मला तिथे इन्क्वायरी करायची आणि तुमचा जो डाऊट असेल तो डाऊट त्या टेलिग्राम लाईव्ह सेशनला काय केलं जाईल, कन्सिडर केला जाईल आणि तिथं तुम्हाला काय मिळणार आहे, उत्तर तुमचं मिळणार आहे. अशा प्रत्येक 4थ्या-5व्या दिवशी मी तुम्हाला भेटणार, तुम्हाला दिलेले टार्गेट विचारणार, कुणी किती कंप्लीट केले तिथं मला प्रामाणिकपणे सांगायचंय, त्यानंतर ते मी क्रॉस व्हेरीफाय करणार की तुमचं पाठांतर कसं आहे. विथिन अ सेकंड मध्ये तुम्हाला जर तुमच्याकडनं उत्तर आलं तर मी म्हणणार आहे की ट्रॅक एकदम व्यवस्थित चाललाय आणि जर मला रिस्पॉन्स पॉझिटिव्हली आला नाही तर याचा अर्थ असा की तुम्ही मेंटरशिप प्रोग्राम व्यवस्थितरित्या फॉलो करत नाहीये. जे की पॉइंट्स जे की कुठल्याच मेंटरशिप प्रोग्राम मध्ये नसतात, ते जे की पॉइंट्स आहेत ते तुम्हाला मी सांगितलेत की ते 2 महत्त्वाचे की पॉइंट आहेत, ते तुम्ही फॉलो करणारच आहात, त्यानेच 100% रिझल्ट येतो. अन्यथा दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने तुमचा रिझल्ट येणार नाही आहे. फक्त आणि फक्त सराव. आणि कोणत्या 2 गोष्टीचा सराव? संपूर्ण पेपरचा, कारण अख्खा पेपर हा टाइम मॅनेजमेंट आहे. आणि नेक्स्ट म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेचा सराव. बस या 2च गोष्टी आहेत जे की आपल्याला काय करणार आहेत, हे जे युद्ध आहे ते आपल्याला जिंकवून देणार आहे. आजपासून पुढे हा प्रोग्राम 16 तारखेपासून 16 सप्टेंबर पासून चालू होतोय. जवळजवळ 50-55 दिवस आपल्याकडे आहेत आणि आपण सोबत मिळून हे युद्ध जिंकणार आहोत. त्यासोबत मी तर तुमच्या पाठीशी आहेच. तुमच्या प्रत्येक डाऊटचं उत्तर माझ्याकडे आहे. मला फक्त तुम्ही अप्रोच करा आणि त्या अप्रोच करण्यासाठी आपला मेंटरशिप प्रोग्राम फॉलो करा. असं सगळं सांगून मी आता या सेशनमध्ये थांबतो. भेटूयात परत पुन्हा एकदा. धन्यवाद.